मित्रानेच केला मित्राचा खून, मन हेलावून टाकणारी घटना. 14 वर्षीय अनिकेत सादुडे याचा अपहरण व हत्या प्रकरण उघड. वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील 14 वर्षीय अनिकेत संतोष सादुडे याचे अपहरण करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला असता अनिकेतचा खून केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 12 मार्च रोजी अनिकेत गावातील लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी शोध सुरू केला. याच दरम्यान त्याच्या घराजवळ एक चिठ्ठी आढळली, ज्यात अनिकेतचे अपहरण केल्याची आणि 60 लाख रुपये खंडणी मागितल्याची धमकी दिली होती. त्वरित पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. सायबर पोलीस आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास वेगाने सुरू झाला. तपासादरम्यान प्रणय पद्मने आणि शुभम इंगळे यांच्यावर संशय घेतला गेला. चौकशी दरम्यान दोघांचे जबाब वारंवार बदलत असल्याने पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली. अखेर प्रणय पद्मने यांनी गुन्ह्याची कबूल दिली. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने शुभम इंगळेच्या मदतीने 12 मार्च रोजी मध्यरात्री अनिकेतला गोड बोलून बाभुळगाव फाटा परिसरातील शेत शिवारात नेले आणि त्याचा गळा दाबून खून केला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्यांनी खोट्या खंडणीची चिठ्ठी टाकली होती. पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर चोरे व त्यांच्या टीमने वेगाने तपास करून आरोपींना गजाआड केले. या प्रकरणात वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या पोलीस पथकांनी एकत्रितपणे काम केले. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की कोणतेही बेकायदेशीर कृत्य कितीही नियोजनबद्ध असले तरी शेवटी ते उघड होतेच. त्यामुळे तरुणांनी चुकीच्या वाटेला लागू नये. वाशिम जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलिसांनी वेळीच गुन्हा उघडकीस आणल्याने नागरिकांनी